नमस्कार सर्वांना. आपण आज कविता बघणार आहे. कवितेचं नाव आहे इफ 3.1. इफचा अर्थ काय असतो मराठीमध्ये? जर. प्रसिद्ध इंग्लिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी ही लिहिलेली कविता आहे इफ. हे आपण बघणार आहे. हे बघा, इथं कवीचा लेखकाचा परिचय दिलेला. इथं रुडयार्ड किपलिंग प्रसिद्ध लेखक आहे, इंग्लिश लेखक. ठीक आहे, यांनी लिहिलेला ही कविता आहे. छान कविता आहे. आता या कवितेचं सार काय आहे, कवितेत त्यांनी काय सांगितलेलं आहे? तर ह्या कवितेमध्ये वडील आणि मुलगा आहे. वडील आपल्या मुलासमोर आयुष्याची जी वेगवेगळी गृहीतके असतात ती ते मांडत आहेत, आणि त्यात ज्या लपलेल्या दडलेल्या असे जे वेगवेगळे अनुभव आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते सांगतात. एक उत्तम व्यक्ती घडवण्यासाठी, बनण्यासाठी आणि माणूस म्हणून यशस्वी होण्यासाठी जो मार्ग आहे तो कसा सापडणार आहे तो या कवितेत त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्यांना असं वाटतं की त्यांचा मुलगा जो आहे तो देखील ह्या सर्व गोष्टींचे पालन करेल. म्हणजे जे हे कविता वाचल त्या सर्वांसाठी आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आयुष्याचे वेगवेगळे जे गृहीतके ते त्यांनी मांडलेली आहेत, आणि वेगवेगळी जे उत्तरं असतात त्याच्यामध्ये एक उत्तम व्यक्ती घडवण्याचं काम जे आहे, म्हणजे तो माणूस जो आहे तो यशस्वी कसा होईल त्यासाठी जी उत्तरं असतात ती इथं सापडतील असं त्यांना वाटते. बघूया आपण ती कविता. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. ते काय म्हणतात? जेव्हा इतर सर्व तुमचा राग करत असेल, तुमच्यावर दोष देत असतील, आणि त्यांचा जो राग आहे, सर्वांचा जो राग आहे, त्या रागाचा पारा जर चढलेला असेल तर त्यावेळेस तू जर काय करू शकला? इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing theirs and blaming it on you. म्हणजे अशा वेळेस जेव्हा सर्वजण तुमच्यावर राग करत आहेत, तुमच्यावर दोष देत आहेत, तर अशा वेळेस जर तू अमुक करू शकला, म्हणजे काय करू शकला? ते म्हणतात तू तुझं डोकं शांत ठेवू शकलास, तू तुझा संयम बाळगलास, तू संतुलितपणे विचार करू शकलास, तर काय होईल? लक्षात. तुम्हालाही माहिती आहे अशा कंडिशनमध्ये आपल्यावर जेव्हा दोषारोप होत असतो, इतरांचा राग भरपूर असतो, आणि कदाचित आपली त्यात चूक देखील नसेल, तर त्यावेळेस काय होतं की आपण आपलं डोकं शांत ठेवू शकत नाहीत. आपला संयम जो आहे आणि संतुलितपणा जो आहे तो ढासळतो, आणि वेगळं काय होऊ शकतं. तर कवी जे आहेत रुडयार्ड किपलिंग ते सांगतात अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तू डोकं शांत ठेव, संयमाने वाग, संतुलितपणे विचार कर, तर काय होईल? म्हणजे तेच तर कवितेचं नाव आहे, जर. इफ असं केलं तर काय होईल? तर सगळं चांगलंच होणार. पुढं, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर द डाऊटिंग टू. म्हणजे सर्वजण तुझ्यावर जर ट्रस्ट करत नसतील, म्हणजे अविश्वास दाखवत असतील, त्या कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये, भले अख्खं जग तुझ्यावर अविश्वास दाखवत असेल, अशा परिस्थितीमध्ये तू स्वतःवरचा जो विश्वास आहे तो पूर्ण विश्वास आहे संतुलित ठेव. तू स्वतःला संतुलित ठेव. पुढं काय म्हणतात ते?
बट मेक अलाउन्स फॉर द डाउटिंग टू. इफ यू कॅन वेट अँड नॉट टायर्ड बाय वेटिंग. म्हणजे ते म्हणतात त्यांचं बोलणं जे आहे तू समजून घेण्याचा प्रयत्न कर, लगेचच राग करू नकोस. अशा कंडिशनमध्ये राग भरपूर येतो बघा, कारण सर्वजण तुमच्यावर जर विश्वासच दाखवत नाही तर साहजिकच तुम्हाला राग येऊ शकतो. पण तरी देखील ते म्हणतात की तू शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घेण्याचा प्रयत्न कर. ते जे बोलत आहेत त्यांच्या विचारांचा तू आदर कर, कारण सर्वजण जर तुझ्यावर विश्वास दाखवत नसतील तर त्यांच्या ह्या वागण्यामध्ये देखील काही ना काहीतरी तथ्य असू शकतं. लगेचच राग करू नको, कुठला डिसिजन घेऊ नको, शांत राहा, प्रयत्न कर त्यांना देखील समजून घेण्याचा की ही लोक अशी माझ्यावर का विश्वास ठेवत नाहीत. आलं का? एखादा व्यक्ती ठेवत नसेल विश्वास तर वेगळी गोष्ट आहे, पण सर्वजण जर अविश्वास दाखवत असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असायला पाहिजे. असं कवी म्हणतात, त्यांच्या विचारांचा आदर कर. हे काय तर, ऑर बीइंग लाईड अपॉन, डोंट डील इन लाईज, ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव्ह अवे टू हेटिंग, अँड येट डोंट लुक टू गुड ऑर टॉक टू वाईस. तर ते काय म्हणतात की जर तू असं करू शकला तर सर्वांची मने तू जिंकू शकतोस का? हे बघा, सर्वांची मने तू जिंकू शकत नाही, मात्र बऱ्याच लोकांची मने तू जिंकू शकतोस. ते हे देखील म्हणतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तू संयम ठेवू शकलास, आणि संयम ठेवणे म्हणजे वाट बघणे, वाट पाहण्याची जर चिकाटी तुझ्यामध्ये असेल तर तुझे भविष्य हे उज्ज्वल आहे. हे बघा, ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव्ह अप टू हेटिंग, अँड येट डोंट लुक टू गुड ऑर टॉक टू वाईस. म्हणजे कोण तुला हेटिंग करत असेल, तिरस्कार करत असेल, तरी तू शांत राहा, विचार कर, विचार केल्यानंतर, शांत डोकं ठेवून विचार केल्यानंतर खूप गोष्टींना उजाळा मिळेल. तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. लगेचच कोणतंही डिसिजन घेऊ नकोस. आलं लक्षात? इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, if you can meet the triumph and disaster and treat those two imposters just the same. म्हणजे काय सांगतं ते? परत तेच की कोणी तुझ्याबद्दल असत्य बोलत आहे तर जर तू शांत राहू शकलास, इतरांचं बोलणं म्हणजे जे काय असत्य बोलणं आहे तुझ्या मते ते ऐकून घेतलं, तर काही लोक अजून एक गोष्ट याच्यामध्ये निगडीत आहे, म्हणजे तुमच्याबद्दल गैरसमज पसरवणे. आलं लक्षात? आपल्या मागं काय होतं आता हे आपल्याला माहीत नसतं, तर हे आपल्याला माहीत नसतं असं ते सांगतात. नंतर हे देखील सांगतात की अशा वेळी आपल्यावर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तो नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही. असं जर अशा परिस्थितीवर तू जर असं वागलास तर बहुधा अशा परिस्थितीवर नक्की तू विजय मिळवशील असे ते म्हणतात. ते हे देखील सांगतात हे सगळं करताना स्वतःचा जो आदर्श आहे, म्हणजे स्वतः आदर्श आहे किंवा मी खूप महान आहे, ग्रेट आहे, त्याचा भाव जो आहे मनात न बाळगता तू सर्व काम करायला पाहिजे. किंवा अजून सांगतात सर्वज्ञ आहे, मी सर्वज्ञ आहे असल्याचा म्हणजे इतरांसमोर देखावा देखील निर्माण नाही केला पाहिजे आपण. काही लोकांमध्ये असते ना सवय, तुम्हाला माहिती आहे की मी सगळं आहे, मी सर्वज्ञ आहे,
सगळं ज्ञान माझ्याकडं आहे, मी सगळ्यात भारी आहे, असं करू नये असे वडील सांगतात मुलाला या कवितेतून. आणि असं जर तू केलं, म्हणजे हे जे सांगितलेलं आहे लेखकांनी कवीनी, तर तू जिंकलास. आलं लक्षात. सर्वांच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान निर्माण तू करशील. असं केलं तर खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही हे शिक्षण घेता, हे शिक्षण आपण घेतो, ही गोष्ट ठीक आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं हे आहे की आपण समाजात कसं वावरायला पाहिजे. आलं लक्षात मुलांनो. शिक्षण तर तुम्ही शाळेत घेणार आहे, ते शिक्षण तुम्ही कसं घेतलं आहे त्यासाठी परीक्षा असणार आहे, त्यात तुम्ही पास होणार चांगल्या मार्काने, नंतर तुम्ही नोकरी वगैरे कराल, ठीक आहे, पैसे कमवाल, त्या गोष्टी ठीक आहे. मात्र जेव्हा तुम्ही ह्या शैक्षणिक शिक्षणातून म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडाल समाजामध्ये, तर तुम्हाला असंख्य लोकांबरोबर राहावं लागणार आहे, असंख्य लोकांबरोबर तुम्हाला बोलावं लागणार आहे. तर इथं मात्र ह्या गोष्टी सर्व काउंट होतात. सर्वांच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान निर्माण करता यायला पाहिजे. आलं लक्षात. ते म्हणतात, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट द ट्रिम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. मग ते म्हणतात, स्वप्नाबद्दल सांगतात की तुला स्वप्न बघायच्यात, जरूर पहा, स्वप्न जरूर पहा. स्वप्न पाहिलं पाहिजे ना आपण, परंतु स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस. म्हणजे स्वप्नांना म्हणजे ड्रीम्सला तुझा मास्टर होऊ देऊ नको, किंवा स्वप्नांचा तू गुलाम होऊ नको. म्हणजे काय याचा अर्थ होऊ शकतो की तुम्ही नुसतं स्वप्न बघताय. आलं लक्षात. आता कोण स्वप्न बघत असेल, माझ्याकडं खूप पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, सुखसोयी पाहिजे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मला चांगलं पाहिजे, पण कृती काही नाही. एखादा मुलगा मुलगी, मला 10वीला खूप पर्सेंटेज पाहिजे, खूप स्वप्न बघतो, पण कृती काही नाही. तर स्वप्न जरूर पहा, परंतु स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस, असं सांगतात कवी. ते हे देखील सांगतात, सखोल विचार करण्याची क्षमता आपल्यात पाहिजे, चौफेर विचार करा. आलं. पण हे जे विचार आपण करणार आहे, या विचारांमध्ये भरकटायचं नाही आपण, म्हणजे विचारांमध्ये भरकटू नकोस असं सांगतात. स्वतःला हरवू देऊ नकोस. ह्या आयुष्यात ते म्हणतात पुढं, तुला म्हणजे वडील सांगतात मुलाला, तुला अफाट यश मिळणे किंवा प्रचंड अपयश मिळणे, ह्या दोन गोष्टी होऊ शकतात. दोन्ही बाजू ज्या आहेत, म्हणजे जे पर्याय आहेत हे खुले आहेत. आपल्याला एक तर हे बघा, अफाट यश मिळू शकतं किंवा अपयश देखील मिळू शकतं. तर आनंदाचे किंवा दुःखाचे जे फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे मुखवटे घालून येणाऱ्या ह्या दोन्ही परिस्थिती आहेत, तू एकाच प्रकारे सामोरे जा त्यांना, म्हणजे त्या कंडिशनचा त्यांचा समान भावनेने स्वीकार कर. म्हणजे काय आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला यशच मिळेल असं नाही, अपयश देखील मिळू शकतं, आपल्याला यश देखील मिळू शकतं. आता एक जुनी म्हण आहे, आपल्याला माहिती आहे, अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. बरोबर आहे. जर तुम्हाला अपयशच होत नाही आहे, म्हणजे तुम्हाला अपयश भेटतच नाही आहे, तर यश कसं मिळेल तुम्हाला. येते का लक्षात. तर दोन्ही गोष्टी स्वीकारायला पाहिजे. यश मिळो किंवा अपयश मिळो, तर हे त्यांनी सांगितलेलं आहे, यश आणि अपयश हे एक मुखवटे आहेत, म्हणजे आनंदाचे किंवा दुःखाचे. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे या दोन्ही परिस्थिती आपल्यासमोर येऊ शकतात. मग त्या पिरियडला आपण त्यांना कसं हँडल करायला पाहिजे. तर ते म्हणतात की त्यांना समान भावनेने
त्यांचा स्वीकार करणे. हे काय ते ट्रिम्फ अँड डिझास्टर शब्द म्हणजे तेच आहे, आनंद आणि दुःख. आलं लक्षात? इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ फूल फॉर अ ट्रॅप फॉर फूल्स, or watch the things you gave your life to broken and stood and build him up with worn out tools. म्हणजे ते काय म्हणतात ते, आता ह्या ज्या गोष्टी सांगितल्या यांनी, यश आणि अपयश ह्या परिस्थितीला समान भावनेने स्वीकार करायला पाहिजे. आणि हे जर तू करू शकलास तर खऱ्या अर्थाने तू यशस्वी झालास. पुढं शेवटचा जो स्टॅन्झा आहे त्याच्यामध्ये ते सांगतात की एखाद्या वक्तव्याचा किंवा गोष्टीचा काही लोक म्हणजे अविश्वासू लोक जे असतात त्या लोकांकडून त्यांच्या स्वार्थासाठी किंवा फसवणुकीसाठी ते त्या गोष्टीचा गैरवापर करू शकतात किंवा विपर्यास करू शकतात. म्हणजे तुमचा म्हणजे ट्विस्टेड बाय नेव्स म्हणजे 30 लोक, कळलं का, अविश्वासू लोक, नेव्स. तर तुमची कुठलीही गोष्ट तुमच्या बॅकग्राऊंडला, मी परत सांगितलं, आता तुम्ही घरात बसलाय, तुम्ही घरात आहे, सर्व घरात आहे, पण बॅकग्राऊंडला कोण तुमच्याबद्दल काय गोष्टी सांगत असेल, कसंही सांगू शकत असतील. मग अविश्वासू लोक जे आहेत त्यांच्या स्वार्थासाठी किंवा फसवणुकीसाठी देखील गैरवापर करू शकतात, विपर्यास त्या गोष्टीचा कुठल्या तुमच्या गोष्टी गैरवापर करू शकतात. म्हणजे काय असू शकते ती गोष्ट, तुम्हाला मिळालेलं यश, तुम्हाला मिळालेली कुठली संधी, तुम्हाला मिळालेला पैसा, तुमचं बदललेलं स्टेटस, हे पाहून. आलं लक्षात? ते काय म्हणतात, आता वडील काय म्हणतात मुलाला, तू कष्टाने मेहनतीने घडवलेल्या गोष्टी ज्या आहेत जीवनभर त्या बिघडताना किंवा नष्ट होताना पाहू शकतोस. म्हणजे अशा गोष्टी जीवनात होऊ शकतात, लक्षात ठेवा. आणि ह्या होतात. आलं लक्षात? काय, कोणत्या गोष्टी? कित्येक वेळा तुम्ही ऐकलं आहे काही लोक म्हणताना की माझी परिस्थिती आज एवढी चांगली आहे, मी झिरोमधून सुरुवात केलेली आहे. खरंच काही लोक खूप कष्ट करतात, मेहनत करतात, परंतु एक अशी वेळ येऊ नये कुणावर की सगळ्या गोष्टी ज्या आहेत बिघडताना त्यांना दिसतात किंवा नष्ट होताना त्यांना दिसतात. लक्षात ठेवा, अशी कंडिशन कुणावर येऊ नये. पण कधी आलीस तर त्या व्यक्तीची हालत, परिस्थिती खूप बेकार होती. मेन म्हणजे सांगायचं झालं तर तो खचून जातो, कळलं का. माणूस आतून खचून गेला तर खूप त्याचा कॉन्फिडन्स लोमध्ये जातो. तर हे म्हणतात, वडील म्हणतात मुलाला की अशा कंडिशन्स देखील येऊ शकतात जीवनामध्ये, तर तू खचून जायचं नाही. तर ते स्वीकारायचं आणि पुन्हा जे काही विखुरलेल्या गोष्टी आहेत किंवा तुझ्या म्हणजे जे तू स्वप्न पाहिले होते आणि तू घडवलेस, ते सत्यामध्ये आणले आणि त्या गोष्टी सगळ्या बिघडलेल्या दिसतात, परंतु तिथं खचून जायचं नाही. नव्याने, नव्या जोमाने सुरुवात करायची. आपली क्षमता जी आहे त्या क्षमतेनुसार परत सुरुवात करायची. नव्याने आकार द्यायचा आपल्या जीवनाला. तर असं जर करू शकलास तू तर संपूर्ण जग मध्ये तू समर्थ होशील, असं ते सांगतात. लास्टच्या 3री लाईन बोलतोय मी, नेव्सच्या इथली लाईन बोलतोय. ते अजून हे देखील ॲड करतात त्याच्यामध्ये की सर्वसामान्याच्या गर्दीत मिसळून वागता बोलताना आपली जी विवेकबुद्धी म्हणजे सदस विवेकबुद्धी
तू हरवू देऊ नकोस. कारण खूप गोष्टी अशा होतात की आपण जेव्हा लोकांमध्ये जातो, त्यांच्याशी बोलतो, कोण काय बोलतंय, कोण काय बोलतोय, कधी कधी आपल्याला कळतच नाही खरं काय आणि खोटं काय. कळलं तर ते म्हणतात, म्हणजे एक अजून एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, ऐकावे जनाचे व करावे मनाचे. हो बरोबर. सदस विवेक बुद्धी असते आपल्याला, त्याने विचार करायचा. कोणी किती काही सांगू, कुणाबद्दल काही सांगू, ऐकून घ्या, विचार करा, आपली बुद्धी लावा त्यात. आलं का लक्षात? तर ती जी सदस विवेक बुद्धी जी आहे ते म्हणतात ती हरवू द्यायची नाही. आलं लक्षात? ते हे देखील सांगतात की तू उच्च प्रभू लोक जे आहेत, म्हणजे श्रीमंत लोक जे आहेत, त्यांच्या सहवासात तू राहू शकतोस. किंवा अजून एक अर्थ निघतो त्यातून, तू स्वतः खूप श्रीमंत होऊ शकतोस. अशा कंडिशनमध्ये आपले पाय जे आहेत ते जमिनीवर राहायला पाहिजे, पाय जमिनीवर स्थिर ठेवायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की माहितीच आहे तुम्हाला सगळं, की आपण श्रीमंत झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याकडं असतात. आलं लक्षात? तर साहजिकच गर्विष्ठपणा ह्याच्यामध्ये वाढतो. आलं लक्षात? तर असे खूप लोक आहेत तसे समाजामध्ये की ते खूप श्रीमंत आहेत, तरी देखील त्यांचे पाय जमिनीवर आहेत. साधेपणा जो आहे तो आपला सोडायचा नाही, असे कवी म्हणतात. भले तुम्ही किती श्रीमंत झाला तरी. असं केलंस तर खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून तू ओळखला जाशील, नाही का? असंच व्यक्ती म्हणजे फेमस होतात ना. अशी व्यक्ती फेमस म्हणजे काय अँगलने, की लोक त्यांच्याबद्दल चांगलं म्हणतात, तुम्ही ओळखलं जातो. आलं लक्षात? शत्रू असोत किंवा प्रिय कोण असेल, जेव्हा कुणीही तुला दुखू शकणार नाहीत, सर्वांना तुझ्या मनात समान स्थान असेल, सर्वांशी तू वर्तणूक जी आहे ती सारखी असेल, तेव्हा माणूस म्हणून जगातील तुझे स्थान देखील उंचावेल. बरोबर? नो पार्सॅलिटी. नो पार्सॅलिटी म्हणजे याचा अर्थ की तुमचे 2-4 मित्र आहेत किंवा जास्त मित्र आहेत, एकाला प्रिय म्हणायचं, माझा प्रिय मित्र आहे, दुसऱ्याला हिनवायचं. असं करू नका, असं ते म्हणतात. म्हणजे ते फक्त मित्रच नाही म्हणत, शत्रू देखील म्हणतात. शत्रूला देखील आपलंसं करा. खूप मोठा गुणधर्म आहे. फार कमी लोकांच्या अंगी हा गुणधर्म असतो. जर तू असं करू शकलास तर काय होईल ते म्हणतात की जगामधील तुझे स्थान उंचावेल. सर्वांशी वर्तणूक सारखी ठेवायला पाहिजे. आणि जसं जसं काळ पुढं जातोय ते म्हणतात प्रत्येक क्षणाचे मोल जे आहे ते आपण जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे सरकणारा प्रत्येक मिनिट तो काय ना काय चांगल्या कामात तू लावायला पाहिजे. हे बघा, एका मिनिटात किती सेकंद असतात? 60 सेकंड्स असतात ना. तर ते 60 सेकंद जे आहेत ते पुरेपूर आपण जगायला पाहिजे असे ते म्हणतात. ठीक आहे. तर श्रीमंत लोक असतील, त्याच्यामध्ये तुम्ही राहत असाल किंवा तुम्ही स्वतः श्रीमंत असाल, तरी देखील आपला साधापणा म्हणजे कॉमन टच इथं शब्द वापरला आहे, तो कधी सोडला नाही पाहिजे. आपण जमिनीवरच पाहिजे, जमिनीवर स्थिर असायला पाहिजे, तर तू खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती असशील. नंतर शत्रू असो, मित्र असो, कोणी असो, त्यांना दुखू शकणार नाही असं काहीतरी नेहमी आपण प्रयत्नात पाहिजे. सर्वांना सेम म्हणजे सर्वांना समान स्थान दिलं पाहिजे. आपण सर्वांशी वर्तणूक सारखी असायला पाहिजे. हे का, ऑल मॅन काउंट विथ यू बट नन टू मच इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. सर्वांशी वर्तणूक सारखी पाहिजे. असं असेल तरच तुझे स्थान उंचावेल जगामध्ये. तर सरकणारा जो काळ आहे, म्हणजे जसं जसं एक एक क्षण पुढं जातो आहे ते म्हणतात, तर प्रत्येक क्षण जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्याचं मोल
जर तू जाणू शकलास. प्रत्येक सरकणारा मिनिट जो आहे, जर तू कुठल्या चांगल्या कामात सत्कारणी लावू शकलास. तुम्हाला माहिती मुलांनो, एका मिनटामध्ये 60च सेकंद असतात. हे लक्षात. ते जे 60 सेकंद आहे, 60 सेकंड्स, विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग. शेवटची 3 लाईन्स बघतो मी सांगतोय. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. म्हणजे 60 सेकंद जे आहेत, एका मिनटामध्ये 60च सेकंद असतात. ते पुरेपूर घालवायच्या सत्कारणीमध्ये आणि चांगल्या कामामध्ये. तर तुम्ही हे जे प्रत्येक मिनिट जो आहे तो व्यवस्थित जगलात असं ते म्हणतात. तेव्हा आणि तरच असे म्हणतात. जर हे प्रत्येक टाईम जो आहे, प्रत्येक मिनिट जो आहे म्हणजे 7 सेकंदचा, जर त्याचं मोल तू जाणलंस. एक म्हण आहे बघा इंग्लिशमध्ये, टाईम इज मनी, मनी इज टाईम. आलं लक्षात. म्हणजे टाईम इज मनी सांगतात, लक्षात ठेवा. म्हणजे हर एक सेकंद जे आहेत हे पैसाच आहे. कळलं का. म्हणजे मी पैशामध्ये फक्त नाही सांगत, तर चांगल्या कामामध्ये देखील आपण प्रत्येक मिनिट घालवायला पाहिजे, हा प्रयत्न पाहिजे आपला. आणि तसं जर करत असाल तुम्ही, तर वडील सांगतात मुलाला, म्हणजेच कवी सांगतात की सारे विश्व खुले होईल आणि इथली प्रत्येक गोष्ट तुझीच असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते म्हणतात मुलाला, माय सन, म्हणजे माझ्या मुला, तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील. तरच तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील, माय सन. आलं लक्षात. रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेली ही कविता आहे आणि खूप इम्पॉर्टंट कविता आहे. तुम्हाला एक सांगतो मी. इफ म्हणजे काय, जर तू असं केलं तर असं होईल, जर असं केलं तर असं, म्हणजे सगळं जरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, इफमध्ये. कळलं मुलांना. खूप इम्पॉर्टंट कविता आहे. 3.1 म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. एक्झाम दृष्टिकोनातून आणि जीवनाच्या दृष्टिकोनातून तर सर्वात महत्त्वाची कविता आहे. कारण ह्याच्यामध्ये जो सार आहे, म्हणजे सगळं जे सांगितलेलं आहे हे सर्वांसाठी आहे, तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, सर्वांसाठी या गोष्टी आहेत. आलं लक्षात.